इचलकरंजीत विरोध करणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. लोकहिरा वृत्तसेवा. इचलकरंजी सुळकुड पाणी योजनेला विरोध करणाऱ्या पालकमंत्र्यांविरुद्ध इचलकरंजीत जोरदारपणे निदर्शने करण्यात आली. हसन मुश्रीफ हाय हाय नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी आदी घोषणांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना चांगलेच लक्ष्य करण्यात आले. वातावरण तापू लागल्याने अखेर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या 19 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निदर्शने व घोषणाबाजी केल्याप्रकरणी राहुल खंजिरे, अभिजित पटवा, जावीद मोमीन, प्रमोद खुडे, प्रसाद कुलकर्णी, प्रताप पाटील, अरुण घोलपे, अवधूत वाडेकर, महेश घाटगे, विजय हुल्ले, सुषमा साळुंखे, शीतल मगदूम, सयाजी चव्हाण, सुहास जांभळे, अमित कुमार बियानी, बजरंग लोणारी, मलकारी लवटे, सुहास पाटील, विकास चौगले व अनोळखी 4 ते 5 जणांवर भारतीय दंड संहिता 135, 189, 235, 223 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी आंदोलक व पोलिसात झटापटही झाली. गेल्या काही वर्षापासून इचलकरंजीचा पाणी प्रश्न तीव्र बनला आहे. शासनाने दूधगंगा नदीतून सुळकुड पाणी गाव नजीकच्या पात्रातून पाणी देण्याची योजना मंजूर केली तेव्हा इचलकरंजी शहरवासियांना दिलासा मिळाला. पण ही योजना राबवायला शासनातील मंत्री हसन मुश्रीफ यांनी याला विरोध केला. दूधगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना इचलकरंजी विरोधी आंदोलन छेडण्यास प्रवृत्त केले. एवढेच नव्हे तर सुळकुड योजना राबवली तर रक्ताचे पाट वाहतील अशा शब्दातही इशारा दिला. यावेळी इचलकरंजीकरांच्या मुश्रीफाबद्दल भावना तीव्र बनल्या व त्यांना विरोध होऊ लागला. मुश्रीफांना इचलकरंजी बंदीचा चंग बांधला. वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे, मदन कारंडे, राहुल खंजिरे, सदा मलापादे व अभिजित पटवा यांच्या नेतृत्वाखाली सुळकुड पाणी योजना कृती समिती स्थापन करण्यात आली व या समितीच्या वतीने निरनिराळे आंदोलने करण्यात आली. याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेऊन काही महिन्यांपूर्वी मुंबईत बैठकही घेतली. निर्णय झाला पण त्याची अंमलबजावणी अद्यापही नाही म्हणून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून मंत्र्यांना गाव बंदचा इशारा देण्यात आला. आज पालकमंत्री हसन मुश्रीफ हे निरनिराळ्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी इचलकरंजीत येणार होते. या पार्श्वभूमीवर सुळकुड पाणी योजना कृती समितीमार्फत आज प्रांत कार्यालय चौकात आंदोलने करण्यात आली.